नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। बघा, आज मी बनवणार आहे इडली। तर मी आज इडलीचं पीठ आणलेलं आहे, म्हणजे डेअरीमधनं। तर त्या इडलीच्या पिठाला बघा, मी आता इथं इडली उकडाय टाकलेली आहे, बघू शकताय। तर इथं मी डोसा बनवलेला आहे। आपला ही साधा चपात्याचा तवा आहे। चला तर डोसा मनानेच पलटला आहे, तर आपण याला पलटून घेऊया। बघू शकता, घरगुती आपला रोजचा चपात्याचा तवा आहे, त्यावरती डोसा बनवत आहे मी। तर बघा, हे डोसा एकदम कडक आणि मस्त मऊसूरच झालेला आहे। तर असे डोसे जर बनवायचे असेल तर माझी ट्रिक नक्की बघा। ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। मी ह्याच्यात फक्त मीठ यूज केलेलं आहे, काही सोडून यूज केलं नाही। तर असा डोसा तव्यावरती आला आहे आपला मस्तवानी। चला तर परत एक टाकूया आपण। इथं मी तेल घेतलेलं आहे थोडंसं, तर आपल्याला तेल फक्त तव्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे। बघा, आता मी डोसाही टाकून घेतो। इडली पण बनवली तुला। तर आपल्या घरगुती तव्यावरती पण डोसा होऊ शकतो, ते मी पहिल्यांदाच बघितलं आहे। डोस्याचा तवा असावा असं काही नाही आहे, आपल्या ह्या पण तव्यावरती डोसा आपण बनवू शकतो। एवढं काही टेन्शन घ्यायला लागे नाही आहे। फक्त इडलीचं पीठ व्यवस्थित फ्रीजमध्ये आणून आपण घरी आणून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 2 ते 3 मिनटं बाहेर काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं। तर इथं माझी इडली होत आलेली आहे, बघू शकताय। गरम झालं आहे इडलीचं झाकण, हे का बघू शकताय। बारक्याला आमच्या इडली खायची आहे। तर कोणाकोणाला इडली आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हे आपल्याला 5 मिनटंच फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण काढून पलटायचं आहे। तर 1 किलोमध्ये पीठ थोडंसंच येत आहे, तर त्यामध्ये मी काय केलं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पीठ खूप घट्ट होतं, तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं म्हणलं डोसे पण होतील आणि इडली पण होईल। मग 1 इडलीचा घाणा काढून घेणार आहे आणि बाकी डोसा बनवणार आहे। तर मी आता झाकण काढलेलं आहे, झाकण काढून आपल्याला थोडंसं कढईने तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे 3 मिनटं। तर बघू शकताय, असा कडक मस्त डोसा झालेला आहे। आणि हे आता मी चालू करणार आहे ऑनलाईन। ऑर्डर कोणाला पाहिजे असेल तर सांगू शकताय तुम्ही। इडली, डोसा, पराठा, पोळी आणि आपला अजून दही आणि धपाटे, गावरान खानोळ आपली चालू करणार आहे मी ऑनलाईन। कोणाला जर पाहिजे असेल तर नंबर देत आहे, त्या नंबरवरती तुम्ही जरूर कॉल करून ऑर्डर बुक करू शकता। 1 तास आधी सांगायचं आहे मला, आणि तुम्हाला जेवढी ऑर्डर पाहिजे तेवढी मोठी ऑर्डर असली तर आधी 2 तास सांगायचं, म्हणजे मला तयारीला लागायला खूप टाईम लागतो। त्यामुळं मी पहिल्यांदा बनवून दाखवित आहे की तुम्हाला माझी डोश्याची पद्धत कशी वाटते आणि तुम्हाला कसा डोसा हवा आहे। तर मी आता बनवणार आहे इडली डोसा। कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी कमेंटमध्ये नंबर देत आहे तुम्हाला। तर माझी पूर्ण ट्रिक मी तुम्हाला दाखवत आहे। किचन पण माझं स्वच्छत आहे, किचन पण खराब नाही। कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा बरं का। चला तर आता मी झाकण काढत आहे, बघूया आपण झाले कसं आपले डोसा झाला आहे कसा पूर्ण। हो, डोसा पूर्ण झालेला आहे, तर बघू शकताय। अशी माझी घरगुती ऑर्डर आणणार आहे। कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये। इथेच मी व्हिडिओ खतम करत आहे। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। इडली पण झालेली, इडली पण कोणाला तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटणार, बघू शकताय।